नमस्कार, मी शिवानी. पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत. किल्ले विशाळगड येथील अतिक्रमण काढण्याबाबत आंदोलकांनी रविवारी 14 जुलै रोजी गडावरून परत येताना मौजे गजापूर येथील मुसलमान वाडी या गावातील घरांचे आणि प्रार्थना स्थळाचे नुकसान केले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गावाची गुरुवारी 18 जुलैला पाहणी केली. तसेच ज्या अतिक्रमणावर प्रशासनाने कारवाई केली आहे त्याची देखील पाहणी केली. यावेळी अजित पवार यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी देखील जाणून घेतल्या. पाहणीनंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना इथे राहणाऱ्या लोकांचा आणि अतिक्रमणाचा काहीही संबंध नव्हता असं अजित पवार म्हणाले. यासोबतच शासनाकडून सर्वांना तातडीची मदतही देण्यात आली असल्याचं त्यांनी म्हटलं. काही निष्पाप लोकांच्या गाड्या तोडलेल्या आहेत, मोटरसायकली फोडलेल्या आहेत, स्कूटर फोडलेले आहेत, घराच्या काचा फोडलेल्या आहेत, दरवाजे तोडलेले आहेत. अशा पद्धतीचं नुकसान इथं करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केलेला. वास्तविक ह्यांचा तसा अर्थार्थी विशाळगडाच्या वर असणाऱ्या अतिक्रमणाचा आणि इथं राहत असणाऱ्या लोकांचा काही दुरांवर देखील संबंध नव्हता. आता तातडीची मदत म्हणून शासनाने त्यांना 25,000 रुपये असे 50,000 रुपये प्रत्येकी मदत केलेली आहे. पंचनामे केलेले आहेत. पंचनामे करत असताना मला जिल्हाधिकाऱ्यांनी जी लिस्ट दाखवली त्याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या हाताखालच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी सगळ्या गोष्टी जवळनं पाहिलेल्या आहेत. त्या पाहून 2,85,00,000 रुपयाचं नुकसान झालेलं आहे. घराचं, गाड्यांचं, स्कूटरचं, टू व्हीलरचं वगैरे वगैरे अशा पद्धतीनं त्यांनी काढलेला तो प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत विभागीय आयुक्तालयामध्ये पुण्याला गेलेला आहे. पाहत रहा पुणे प्राईम न्यूज. धन्यवाद.